नमस्कार. अवतीभोवतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी द सॅटॅनिक वर्सेस या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक सलमान रुश्दी. हे पुस्तक 26 सप्टेंबर 1988 रोजी ब्रिटनमध्ये वायकिंग पेंग्विन या पब्लिकेशन संस्थेने प्रकाशित केलं. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या 9 दिवसात भारताचे त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी या पुस्तकावर बंदी आणली. ही बंदी त्यांनी सय्यद शहाबुद्दीन आणि खुर्शीद आलम खान या 2 संसद सदस्यांच्या मागणीवरून घातली. आणि त्यामध्ये कारण असं देण्यात आलं की या पुस्तकामध्ये इस्लाम धर्माची, मोहम्मद पैगंबरांची निंदा आहे, त्यांच्याबद्दल अनुदार उद्गार काढलेले आहेत आणि यामुळे मुस्लिम समाजामध्ये याची चीड आहे मुस्लिम समाजाला आणि मुस्लिम समाजामध्ये यामुळे तो आक्रमक होऊ नये आणि भारतात काही हिंसा घडू नये म्हणून या पुस्तकावर बंदी घातली आहे. त्यावेळेला जे संसदेमध्ये नॉन मुस्लिम लोक होते त्यांनी राजीव गांधींना असं विचारलं की या पुस्तकाचे कंटेंट आपल्याला माहीत नाही, याच्यामध्ये काय लिहिलं आहे ह्याचीच आपल्याला कल्पना नाही, तर तुम्ही अशी सडनली ह्याच्यावर बंदी कशी घातली विचारमंथन केल्याशिवाय. या प्रश्नाला मात्र तेव्हा राजीव गांधी यांनी उत्तर दिलं नाही. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या 9 दिवसात भारतामध्ये या पुस्तकावर बंदी घातली गेली आणि भारत हा जगातला पहिला देश होता या पुस्तकावर बंदी घालणारा. अनेक मुस्लिम देशामध्ये सुद्धा या पुस्तकाची तडाखेबंद विक्री त्यावेळेला झाली होती आणि कालांतराने अनेक मुस्लिम संघटनांनी आणि मुस्लिम देशांनी या पुस्तकावर बंदी घातली भारताच्या नंतर काही महिन्यांनी. यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, इराण, अरब कंट्रीज, व्हेनेझुएला, कॅनडा, सुदान असे अनेक देश सामील आहेत. आणि इराणचे जे खोमेनी होते त्यांनी सलमान रुश्दी यांना जिवे मारण्यासाठी फतवा काढला होता आणि त्याच्यासाठी 30 लाख अमेरिकन डॉलर किंवा अशाच प्रकारची मोठी रक्कम मारेकऱ्याला देण्याचं त्यांनी त्या फतव्यामध्ये जाहीर केलं होतं. एवढी त्यांना त्या सलमान रुश्दीबद्दल चीड होती आणि त्यामुळेच जीवाच्या भीतीने रुश्दी हे जवळजवळ 10 वर्ष काही काळ ब्रिटनमध्ये आणि अमेरिकेमध्ये लपून बसले. आणि ज्या वेळेला भारताने या पुस्तकावर बंदी घातली लगेचच 9 दिवसांनी पुस्तक पब्लिश झाल्यानंतर, आणि ही गोष्ट जेव्हा सलमान रुश्दी यांना समजली तेव्हा त्यांनी राजीव गांधींना एक पत्र लिहिलं ज्याची तारीख आहे 19 ऑक्टोबर 1988 आणि हे एक ओपन म्हणजे खुलं पत्र होतं जे द न्यूयॉर्क टाइम्समध्ये पब्लिश झालं होतं. या पुस्तकामध्ये सलमान रुश्दी यांनी राजीव गांधींना अशी विचारणा केली की या पुस्तकावर आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र आपलं असून सुद्धा भारत हा धर्मनिरपेक्ष आहे आणि असं असून सुद्धा आपण या पुस्तकावर तात्काळ बंदी कशी काय घातली. या पुस्तकाची समीक्षा किंवा परीक्षण कोणत्या अधिकृत संस्थेमार्फत किंवा अधिकारी व्यक्तींमार्फत आपण केलं नाहीत. तसंच बंदी घालण्यासाठी जी न्यायालयीन प्रक्रिया करणं गरजेचं असतं तीही आपल्या देशामध्ये आपल्याकडून झाली नाही आणि केवळ 2 संसद सदस्य सय्यद शहाबुद्दीन आणि खुर्शीद आलम खान यांच्या सांगण्यावरून आपण बंदी घातलीत. त्यामुळे आपण कोणत्या प्रकारच्या देशाचं नेतृत्व करताय, आपण भारताला कोणत्या प्रकारचा देश बनवू पाहतायत अशी विचारणा त्यांनी केली होती. पुढे जाऊन ते असंही म्हणतात की या दोन्ही नेत्यांना माझ्या पुस्तकाबद्दल किंवा माझ्याबद्दल वैयक्तिक आक्षेप नाही आहे, तर त्यांना मुसलमानांना खुश करायचं आणि आपली व्होट बँक जी आहे ती शाबूत ठेवायची आणि त्यामुळेच त्यांनी आपल्याला सांगितलं आहे आणि आपण ही बंदी घातलेली आहेत. अशा प्रकारचा अजूनही काही कंटेंट आहे पण महत्त्वाचे मुद्दे असे आहेत या पत्रामध्ये त्यांनी घातलेले. तर या पुस्तकामध्ये नेमकं आहे तरी काय, तर ही एक पुस्तक म्हणजे कादंबरी आहे आणि या कादंबरीमध्ये जे पात्र आहे त्याचं एका महत्त्वाच्या पात्राचं नाव आहे प्रोफेट. आता महत्त्वाच्या
पात्राचं नाव प्रोफेट आहे. या नावाबद्दलही मुस्लिम संघटनांना आणि मुस्लिम लोकांना आक्षेप आहे. आणि हे पात्र जे आहे हे सतत स्वप्न बघत राहतं आणि या स्वप्नामध्ये ते मुस्लिम धर्माच्या ज्या मान्यता आहेत, जी विचारधारा आहे त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करतं, मोहम्मद पैगंबरांविषयी प्रश्न उपस्थित करतं. आणि त्याचमुळे या धर्माची, कुराणाची, मोहम्मद पैगंबरांची याच्यामध्ये निंदा झाली आहे किंवा त्यांच्याबद्दल अनुदार उद्गार काढले गेलेत, असं या संघटनांचं म्हणणं आहे. अर्थात हे पुस्तक भारतात कोणीच वाचलं नाही आणि आजही आत्ता म्हणजे जवळजवळ 36 वर्षांनी हे पुस्तक दिल्लीमध्ये पहिल्यांदा विक्रीसाठी आलेलं आहे. आणि दिल्लीमध्ये जे खान मार्केट आहे तिथे बहारी सन्स म्हणून एक दुकान आहे पुस्तक विक्रीचं, तिथे हे पुस्तक पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध झालेले आणि पहिल्या दिवशीच या पुस्तकाच्या जेवढ्या प्रती प्राप्त झाल्या होत्या त्या सगळ्या पुस्तकांची तडाखेबंद विक्री झालेली आहे. आणि आता परत दुसऱ्या प्रती कधी येणार अशी विचारणा ग्राहक करत आहेत. अर्थात धर्मनिरपेक्ष राष्ट्र आपलं म्हटल्यावर इथे विचार स्वातंत्र्य आहे, आचार स्वातंत्र्य आहे, त्याचप्रमाणे कृती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. असं असताना त्या पुस्तकावर का बंदी घालायची असा प्रश्न सामान्य नागरिक विचारतात. आणि सामान्य नागरिक म्हणतात की आम्हाला कुतूहल आहे या पुस्तकाबद्दल आम्ही अनेक ठिकाणी वाचलं आहे, त्याची समीक्षा किंवा त्याच्यावर ज्या चर्चा देशामध्ये जगभरात कुठे झाल्या आहेत त्या सगळ्या आम्हाला माहिती आहेत, फक्त आम्ही पुस्तक वाचलं नव्हतं. आणि असं एक त्यांचंही म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर बंदी घालता तेव्हा त्याची लोकप्रियता, पॉप्युलॅरिटी खूप जास्त वाढते. आणि त्याचमुळे आज 36 वर्षानंतर हे पुस्तक जर भारतात आलं आहे तर ते काय आहे, त्याच्यामध्ये असं आक्षेपार्ह काय आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा प्रत्येकाला वाटते. आणि म्हणूनच या पुस्तकाची विक्री होते. जर तेव्हा कदाचित या पुस्तकावर बंदी घातली नसती तर हे एवढं काही झालंच नसतं. आणि जशी या पुस्तकाची विक्री भारतात सुरू झाली तसंच मुस्लिम धर्मगुरू जे आहेत त्यांनी पुस्तकाच्या प्रकाशनाला आणि विक्रेत्यांनाही धमकी दिली आहे की तुम्ही या पुस्तकाची विक्री ताबडतोब थांबवा. तसंच मुसलमान लोकांना त्यांनी आवाहन केले की प्रत्येक मुसलमानाचं कर्तव्य आहे की या पुस्तकाची विक्री आपण ताबडतोब थांबवली पाहिजेत. आता ही धमकीची भाषा किंवा अशा प्रकारची दहशत निर्माण करणं हे आपल्या सेक्युलर कंट्रीमध्ये कितपत शोभनीय आहे. आता याबाबत राजीव गांधी, काँग्रेसी किंवा इतर काही त्यांचे जे निवडून आलेले सदस्य आहेत, खासदार आहेत, ते काय बोलणार आहेत का? ही दडपशाही काय? सलमान रिश्दी यांनी या पत्रात असंही लिहिलेलं आहे की तुम्ही लोकशाही असलेल्या देशाचं आणि जिथे सर्वसमावेशक धोरण, आपल्या सर्व धर्मांना समानता देण्याचं धोरण असलेल्या देशात आपण लोकशाही असलेलं सरकार राबवत आहात की दडपशाही करणारं सरकार राबवत आहात, हे सुद्धा त्यांना जाणून घ्यायचं आहे. अर्थात या पत्राला उत्तर तर काही दिलं गेलं नाही आणि ते देणार तरी काय देणार, कारण जे त्यांनी मुद्दे उपस्थित केले होते ते अचूक होते. आणि त्याचमुळे याच्यावर प्रतिक्रिया त्यावेळच्या सरकारने दाखवली नाही. आणि ही राजकीय दडपशाही नव्हती की त्यांच्यावर, राजीव गांधींवर काही प्रेशर आलं नव्हतं की या पुस्तकावर बंदी घातली पाहिजे, नाही तर तुमच्या सरकारचा पाठिंबा काढू आणि तुमचं सरकार कोसळेल. त्यावेळेला त्यांच्याकडे 400च्या वर खासदार होते. 523 काहीतरी आपलं खासदारांचं बळ टोटल दिल्लीमध्ये होतं. त्यातले 400च्या वर खासदार हे काँग्रेस पक्षाकडे होते. त्यामुळे सरकार पडण्याची किंवा सरकारला धोका असण्याचीही भीती नव्हती. आणि तरीही राजीव गांधींनी ही बंदी घातली. पण याला विरोध नॉन मुसलमानांकडनं किंवा बाकीच्या नागरिकांकडनं म्हणावा तितक्या प्रमाणात झाला नाही आणि म्हणूनच ही बंदी कायम राहिली 36 वर्ष. आता ही बंदी उठली कशी आणि हे पुस्तक आलं कसं, हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर 2019मध्ये कलकत्त्याचे एक रहिवासी संदीपन खान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका सादर केली की त्यांना हे पुस्तक आणता येत नाही आहे, कारण या पुस्तकावर भारत सरकारने बंदी घातलेली आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे की असं जरी असलं तरी या बंदीची अधिकृत नोटिफिकेशनची कॉपी त्यांना उपलब्ध झालेली नाही आणि ती जर उपलब्ध करून घेतली तर हे नोटिफिकेशन त्वरित रद्द करावं. आता ही केस दाखल करून घेतली दिल्ली उच्च न्यायालयाने. त्याच्यानंतर CBDT ही जी संस्था आहे
जी नोटिफिकेशन सरकारचं काढतं त्या डिपार्टमेंटला दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस दिली आणि याबाबत त्यांचं म्हणणं सांगायला बोलवलं. त्यांचे अधिकारी आलेही, पण गेल्या 3-4 वर्षात त्यांना या नोटिफिकेशनची कॉपी काही न्यायालयात सादर करता आली नाही आणि त्यामुळेच दिल्ली उच्च न्यायालयाने असा निर्णय घेतला की आपल्याला भरपूर संधी देऊनही आपण नोटिफिकेशनची कॉपी म्हणजे पुस्तकावर बंदी घातल्याच्या नोटिफिकेशनची कॉपी न्यायालयात सादर करू शकला नाही आणि त्यामुळेच अशा प्रकारची नोटिफिकेशन अस्तित्वात आहे का हेच आम्हाला कळत नाही आणि ते नोटिफिकेशन आम्हाला मिळत नसल्यामुळे आम्ही त्या नोटिफिकेशनची वैधताही तपासून बघू शकत नाही आणि त्यामुळेच हा खटल्याला काही अर्थच राहत नाही. हा खटला रद्दबादल होतो आणि अशा प्रकारे हे प्रकरण जे न्यायालयात होते निकालात निघालं आणि 1.5 महिन्यांनी या पुस्तकाचं आगमन भारतात झालं. आता जसं आगमन झालं तसं अनेक मुस्लिम धर्मगुरू आणि मुस्लिम सदस्य हे म्हणजे नागरिक याच्याबद्दल त्यांनी आरडाओरडा सुरू केला आहे आणि या पुस्तकाची विक्री त्वरित थांबवावी आणि भारत सरकारने पुन्हा या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी ते करत आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायची राहून गेली की राजीव गांधी यांनी नुसती पुस्तकावरच बंदी घातली नाही, तर सलमान रुश्दी यांना भारतात येण्यासही त्यांनी बंदी केली. त्यानंतर 1999 साली जेव्हा अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी सलमान रुश्दींवरची ही बंदी उठवली आणि त्यांना भारतात येण्यासाठी व्हिसाही दिला. आता हे सगळं इथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर आत्ता म्हणजे 12 ऑगस्ट 2022 रोजी सलमान रुश्दी जेव्हा एक लेक्चर द्यायला न्यूयॉर्कमध्ये चालले होते त्यावेळेला एका लेबेनॉनी अमेरिकन नागरिकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांच्यावर चाकूचे 12 वार केले आणि या झटापटीत सलमान रुश्दी यांचा एक डोळाही फुटला. अर्थात त्या नागरिकाला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर खटलाही सुरू आहे. आता हे पुस्तक तर मी वाचलेलं नाही आणि या पुस्तकाची किंमतही 1999 म्हणजे 2000च आहे. आता हे लिमिटेड एडिशन आहे. अजून दिल्लीतच उपलब्ध झालेले, भारतातले बाकी प्रमुख शहरात हे आलेलं नाही. अजूनपर्यंत राजकीय नेत्यांनी म्हणजे कुठच्याच पक्षाच्या नेत्यांनी याच्यावर काही वक्तव्य केलेलं नाही अजूनपर्यंत. उद्या काय होईल माहिती नाही. अजूनपर्यंत केले नाही. अजून प्रत्येकाने याच्याबद्दल मौन धारण केलेलं आहे. पण मला असं वाटतं की मुसलमानांची भलामण करण्याची साठी जे पक्ष प्रसिद्ध आहेत, जे नेते प्रसिद्ध आहेत, ते नक्कीच परत ही मागणी उचलून धरतील आणि परत पंतप्रधानांवर अशी वेळ आणतील की त्यांना या पुस्तकावर बंदी घालायला लागेल की आपली देशाची शांतता, सुरक्षितता, हार्मनी धोक्यात येऊ नये, देशात एकजूट राहावी म्हणून या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी जोर धरेल. आता नरेंद्र मोदी सरकार याबाबत काय निर्णय घेते तो बघूया. आणि हे जे आहेत विरोधी पक्षनेते हे आपली भूमिका यांनी अजून जी स्पष्ट केलेली नाही ती लवकरच स्पष्ट करतील आणि मला वाटतं त्याच्यानंतरच पुढे कळेल की हे पुस्तक अजून भारतात किती काळ येत राहील आणि त्याच्या कॉपी एकूण किती येत राहतील. मला जर हे मिळालं तर मी जरूर हे पुस्तक वाचणार आहे, कारण ह्याच्यामध्ये निंदा म्हणजे नेमकं काय केले. आणि या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की भारतामध्ये अनेक सिनेमे आहेत, जसं PK सारखा सिनेमा आहे, आणखीन एक सिनेमा आहे ज्याच्यामध्ये हिंदू देवदेवतांवर म्हणजे त्यांच्याबद्दल सर्रास आक्षेपार्ह विधानं केली गेली आहेत. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य या नावाखाली हिंदू देवदेवतांवर जिथे अश्लाघ्य बोललं गेलं आहे किंवा अनुदार उद्गार काढले गेले आहेत तिथे भारत सरकारने कधीही अशा गोष्टींवर बंदी आणली नाही. आता दम मारो दम हे जे गाणं आहे जे नशेमध्ये म्हटलं जातं, मिट जाए गम, बोलो सुबो शाम, हरे कृष्ण हरे राम. आता आपल्या देवांचा उल्लेख नशेतल्या गाण्यामध्ये येणं हेही आक्षेपार्ह आहे. पण या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि हे गाणंही खूप गाजलं. पण हिंदूंनी कधी अशा प्रकारे आंदोलनं केली नाहीत, चित्रपटावर बंदी आणली नाही किंवा नट्यांवरही बंदी आणली नाही, दिग्दर्शकावरही आणली नाही. म्हणजे हे सशक्त लोकशाहीचं द्योतक म्हणता येईल किंवा हिंदूंची चूक म्हणता येईल. जर मुसलमानांच्या साठी कायदे कडक होत असतील आणि आउट ऑफ वेज ऑन गव्हर्नमेंट
त्यांना मदत करत जाईल, त्या पुस्तकावर बंदी घालणं किंवा त्या पिक्चरवर बंदी घालणं, तर हिंदूंसाठी का नाही? एकतर हिंदू कदाचित चूप बसतात, सहनशील आहेत, किंवा हिंदूंमध्ये एकजुटीचा अभाव आहे, किंवा तेवढं राजकीय बळ त्यांच्या पाठीशी नाही. जे हिंदू राजकीय नेते किंवा पक्ष किंवा संघटना आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये रस वाटत नाही, आणि म्हणूनच ही मागणी उचलून धरली जात नाही, आणि म्हणूनच कदाचित याच्यावर बंदी येत नसावी असं वाटतं. पण भारतासारख्या निरपेक्ष म्हणजे सर्वसमावेशक देशामध्ये आणि सेक्युलर कंट्रीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं हे लाजिरवाणं आहे. मग हा देश सेक्युलर म्हणायच्या लायकीचा राहत नाही, आणि हे फक्त विशिष्ट समुदायाचं म्हणजेच मुसलमानांचं, जे अल्पसंख्याक आहेत असं त्याला म्हणतात, पण बहुसंख्याकाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यांची व्होट बँक सांभाळण्यासाठीच, त्यांचं लांगुल चालन करण्यासाठीच हे सगळे प्रकार आपल्या देशात होत आहेत असं म्हणण्याला वाव आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.